त्यांची एनर्जी तुमच्यामध्ये, तुमची एनर्जी त्यांच्या. कारण का त्यांचा जीन तुमचा जीन, तुमचा डीएनए त्यांचा डीएनए एक आहे. त्यामुळे पिता गुरु नावई माता तब चलही श्री रघुनाथ. माता पिता और गुरु को पैर छू के चलते. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे रामचा गुरु कोण होता? वशिष्ठ. वशिष्ठीने काय दिले? त्याला शिक्षा दिली. तो शिक्षा देणारा जो शिक्षक आहे त्याला तिथे गुरु म्हणलेला आहे. गुरु म्हणजे असा नाही की कोणी आला तुम्हाला कंठी दिला आणि झाला मी तुमचा गुरु झाला. तुम्हाला सांगून दिला की हे नाव तुम्हाला जपायचं आहे, तो गुरु झालं. हे गुरु जो आहे गुरु नाही आहे. हे फक्त तुम्हाला लल्लू बनवून स्वतःचा उल्लू सीधा करतात. समजलं का? असा गुरु नाही बनवायचं. आपला गुरु कोण आहे? परमात्मा. जर परमात्माने तुम्हाला बुद्धी नाही दिली, कोणताही माझ्यासारखा माणूस तुम्हाला काही शिकवू शकतो का? कोणताही माणूस तुम्हाला काय शिकवू शकतो का जर तुम्हाला परमात्माने बुद्धी नाही दिली? तर बुद्धी देणारा सर्वात पेक्षा पहिला गुरु. आणि जो पहिला गुरु आहे हा परमात्मा, हा देव, हाच अंतिम गुरु. कारण आता मी तुमच्याकडे आलो, तुमच्याशी वार्ता करायला लागलो. तुम्ही जर वापर केली बुद्धीची, विवेकची, तर तुम्ही माझ्या संगाती तर्क करणार. जर तुमच्या तर्काचा जवाब माझ्याकडे नाही असला तर मी काय सांगणार आहे? परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी दे. माझ्या बचण्याचा एकच उपाय आहे. मी स्वतःला बचवतो. स्वतःला बचवण्यासाठी परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी दे. तर बुद्धी परमात्मा देईल, सद्बुद्धी परमात्मा देईल. मग गुरु काय करेल? कशासाठी गुरु पाहिजे? मग देवालाच गुरु बनवा. आणि हा देह देवाचा देऊळ आहे की नाही? अच्छा, हा देह देवाचा देऊळ आहे. तर जसं आपण देऊळमध्ये जातो आणि जाऊन उभा होऊन देवाची प्रार्थना करतो, तसा हा देऊळमध्ये आपण आहेत की नाही? देव आहे की नाही? तर आतमध्ये देवाशी वार्ता करायच्या, देवाशी प्रार्थना करायची आत्या. तर आपला गुरु आपल्या आतमध्येच आहे, आपण त्याला समजत. त्यामुळे आपण बाहर गुरु पाहतो. अंदर की आवाज परमात्मा की आवाज है. इसको जो सुन लेगा उसी को ज्ञान कहते हैं. उसको कहते हैं ज्ञान चक्षु खुल गया. ऐसे अंतर प्रज्ञा इसकी जागृत हो गई. सुनते हैं बस समझते नहीं. समझ का फेर है, समझने तक की देर है. समझ गया तो न देर है न दूर है. जवळच आहे ना देव. समजावायचं. जर आपण समजलो तर दुसऱ्याला समजावं. गुरु तर आतमध्येच आहे, याने बुद्धी दिली. बघा आता मी सांगतो, तुम्हाला जर वाटलं की मी खरं सांगतो तर म्हणायचे खरं आहे. नाही तर तर्क करायचे, प्रश्न करायचे आणि पूर्ण समजून घ्यायचे. पहिला नंबर ते काय सांगतात? तुमची कुलदेवी तुमच्यावर अप्रसन्न झाली, त्यामुळे तुम्हाला हा कष्ट येतो. त्यांना ह्या विचारायचं की माझी कुलदेवी राक्षसनी आहे का?